विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच इच्छुक उमेदवार आता समोर येत आहेत. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जे आहेत जयश्री शेळके ह्या आपल्यासोबत आहेत. त्यांना विचार आपण ते आज या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरणार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ताई, तुम्ही या विधानसभेमध्ये आता उडी घेतली आणि रणांगणामध्ये उभे राहणार, कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही समोर जाणार आहात, तुम्हाला तिकीट मिळते? सगळ्यात पहिल्यांदा महाविकास आघाडीकडनं मी बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहे आणि मला असा ठाम विश्वास आहे की महाविकास आघाडी नक्कीच माझ्या उमेदवारीचा विचार करेल. दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. या ठिकाणी कुठलेही नवीन उद्योग व्यवसाय नाहीत, MIDC नाही आहे. मोताळा तालुक्यामध्ये प्रामुख्याने MIDCची मागणी अनेक वर्षांपासूनची प्रलंबित आहे आणि विकास केवळ आकडेवारी मोठ्या प्रमाणात सांगितली जाते की इतकी कोटी निधी आणला आहे, तितके कोटी निधी आणला आहे, परंतु त्या विकासाच्या आडून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि खूप मोठ्या प्रमाणात कमिशनबाजी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये झालेली आहे. निश्चितच या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शेतकरी बांधवांना शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दुसरं, तरुणांना कुठेतरी हाताला त्यांच्या रोजगार मिळाला पाहिजे, काम मिळालं पाहिजे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न चालू आहेत. आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी स्वतः बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. भविष्यामध्ये आणखी मोठ्या स्तरावर ते काम वाढवण्याचा प्रयत्न आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार शिंदे गटाचे आहेत जे संजय गायकवाड यांनी दावा केला आहे की विकासाचा खूप मोठा झंझावात आम्ही या मतदारसंघात करत आहे आणि हजारो कोटी रुपये या मतदारसंघामध्ये आणून विकास सुरू आहे. कसं पाहता याच्याकडे? मला असं वाटतं की केवळ हजारो कोटी रुपयांची त्या ठिकाणी कामं झालेत असं ते जरी दाखवत असले तरी मुळात कुठलीही शाश्वत अशी विकासाची कामं झालेली नाहीत. आज जर पाहिलं तर केवळ बुलढाणा शहरामध्ये प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी विविध महामानवांचे आणि विविध पुतळे त्या ठिकाणी बसवलेले दिसतील. महामानवांच्या पुतळ्यांच्या संदर्भात आम्हाला आदर आहेच, परंतु ज्या गोष्टींना प्राधान्यक्रम द्यायला हवा होता, आज जिल्हा परिषदांच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, अजूनही या शाळांमध्ये दयनीय अवस्था आहे, सुविधा नाही आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिल्हा सामान्य रुग्णालय असेल, या ठिकाणी सुविधा नाही आहेत. मला असं वाटतं की शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टींना प्राधान्यक्रम द्यायला हवा होता, जो दिलेला नाही. मग आता या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झालीच नाही असं तुम्हाला म्हणायचं का? विकासाची कामं झाली नाहीत असं मी म्हणणार नाही. विकास ते जे म्हणतायत तो मला असं वाटतं की खरा विकास नाही आहे. आज ते दाखवत आहेत की विकास झाला आहे तो म्हणजे लाईटिंग आज रस्त्यावर लागली, पथदिवे लागले, इथे कुठंतरी प्राण्यांचे पुतळे साऱ्या रस्त्यांनी बसवलेत. हा म्हणजे विकास नाही आहे. मुळात विकासाची व्याख्या काय, मला असं वाटतं की ती विकासाची खरी व्याख्या कोणीतरी समजावून सांगण्याची या लोकप्रतिनिधींना गरज आहे. मग या मतदारसंघामध्ये आता सातत्याने मुख्यमंत्र्यांचे 3 ते 4 दौरे झाले आहेत. सातत्याने मुख्यमंत्री येत आहेत, विविध भूमिपूजन करत आहेत, कामाचे लोकार्पण करत आहेत आणि या माध्यमातून संजय गायकवाड यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तिकीट मिळाल्यानंतर, उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही त्यांच्यासमोर कसा टिकावं लागेल, तुम्ही अशा कशाच्या पद्धतीने समोर जाणार? या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचे दौरे झाले. अलीकडेच मुख्यमंत्री येऊन गेले. दुर्दैवाने मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी काय दिलं? मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी काय नवीन घोषणा केली? मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, परंतु आजही तुम्ही जर माहिती घेतली तर जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेले नाहीत. अजूनही घरकुल योजनेचे फक्त 15-15 हजाराचे हप्ते लोकांच्या खात्यामध्ये जमा आहेत. बाकीचे पैसे अजूनही घरकुलचे लोकांना मिळालेले नाहीत. अजूनही श्रावण बाळ निराधार योजनेचे पैसे त्या लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा, जनतेला प्रश्न विचारायचा आहे आपल्या माध्यमातून आणि शासनालाही प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेलेत, पण मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये बुलढाण्याला काय दिलं? फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मेळावा घेऊन त्या आमच्या बहिणींना, माता भगिनींना एकत्र करून त्या ठिकाणी त्यांना 1,500 रुपयाचं गाजर दाखवायचं आणि मतांचं राजकारण करायचं. याच्या पलीकडे या सत्ताधाऱ्यांनी काहीच नाही केलं. या लाडली बहिणी योजनेचा त्यांना काही कुठला लाभ मिळणार आहे किंवा फायदा होणार आहे का? लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये लाडकी बहीण योजना यांनी जी आणली ती खरं म्हणजे महिलांच्या मतांवर डोळा ठेवून आणली. यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. यांना माहिती आहे की आता आपल्याला महाराष्ट्रातली जनता ही आपला थारा लागू देणार नाही आणि त्याची प्रचिती, त्याचा ट्रेलर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिला आहे. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत यांना जागा दाखवून दिली आणि आता येणाऱ्या विधानसभेतही
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत ही महाराष्ट्रातली जनता देणार आहे आणि कुठंतरी ते थांबवण्यासाठी म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. परंतु लाडक्या बहिणींच्याही लक्षात येतं आहे, आम्ही गावोगावी जे काही बैठका घेतो आहे, मेळावे घेतो आहे, महिला स्वतः सांगतायत की लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपयासाठी आमच्या खिशातून 2,000 रुपये खर्च होत आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करतायत, लाडक्या दाजीचे खिशाला 15,000चं चंदन लागतं आहे. आज गॅस सिलेंडरची दरवाढ कमी झाली नाही, पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी झाली नाही. त्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 द्यायचं म्हणताय आणि तुमच्या लाडक्या बहिणीचा त्या ठिकाणी कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबातला आमचा हा शेतकरी भाऊ त्या ठिकाणी सोयाबीनला भाव मागतोय, कपाशीला भाव मागतोय, शेतीमालाला भाव मागतोय, तो कुठं वाढून मिळाला आहे? त्याच्यामुळे मला नाही वाटत की लाडक्या बहिणीचा त्या योजनेचा काही परिणाम यांना जो अपेक्षित आहे सत्ताधाऱ्यांना, तो काही परिणाम या निवडणुकीमध्ये होईल. या मतदारसंघामध्ये, बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये महिला कितपत सुरक्षित आहे आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे मला असं वाटतं की सातत्याने विविध संघटनांच्या माध्यमातून, विविध पक्षांच्या माध्यमातून वारंवार शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवर आंदोलनं केली जातात. वारंवार त्या ठिकाणी भांडण केलं जातं, शासनाच्या विरोधात बोललं जातं. परवाला मुख्यमंत्री बुलढाण्यामध्ये आले. आम्ही लोकांनी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही समोर आलो, तर आम्हाला निवेदन देण्यापासून रोखण्यात आलं. मुळात शेतकरी बांधवांच्यासाठी शासनाने कुठलीही काही तरतूद केलेली नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्येही काहीही बदल झालेला नाही. आजही आपण जर आकडेवारी घेतली तर पीक विम्याच्या रकमा ज्या आहेत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या नाहीत. फक्त आकडेवारी जाहीर झाली की इतके कोटी रुपये निधी मंजूर आहे, परंतु अद्यापही पीक विम्याची रक्कम नाही. अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही. मध्ये गारपीट होऊन गेली, त्याच्या रकमा जमा नाहीत. आणि महिलांच्या संदर्भामध्ये महिला या आज सुरक्षित नाही आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिलांवरच्या अत्याचारामध्ये वाढच झाली आहे. केवळ यांनी काहीतरी हे सांगतायत, खोटी आकडेवारी समोर आणतायत किंवा खोटं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात त्याच्या मागे, पडद्यामागे खरं जी वस्तुस्थिती ती फार भयंकर आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एका महिलेने एक आरोप केला आमदारांवरती, तो काय होता आणि कसं पाहता? मी तेच म्हणते ना की मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले. लाडकी बहीण जे म्हटलं जातं, मुख्यमंत्र्यांच्या भर सभेमध्ये लाडक्या बहिणींनी आरोप केलेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या लोकप्रतिनिधीवर. आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी साधा जाबही मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही आणि ते काय लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवणार आहेत? काय अनेक महिलांचे आरोप आहेत, अनेकांचे त्या ठिकाणी जमिनी हडप केल्याचे आरोप आहेत, ज्याच्याबद्दल लोक आजही न्यायालयामध्ये भांडतात. ही प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, परंतु आज ते सत्ताधारी पक्षात आहेत. त्याच्यामुळे लोकांचा आवाज दाबण्याचा सरळ सरळ प्रयत्न होतो, तो केला जातो. या मतदारसंघामध्ये संजय गायकवाड हे उमेदवार, त्यांच्याकडे ती उमेदवारी राहणार आहे. तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून समोर आले, तुमचा टिकाव कशा पद्धतीने लागला? मला असं वाटतं की मी टिकायचं, मी कसं टिकणार किंवा मी याला तोंड देऊ शकणार की नाही, लढणार की नाही, हे सर्वस्वी या ठिकाणची जी परिस्थिती आहे तीच सांगते. आज प्रचंड दहशतीचं वातावरण, भीतीचं वातावरण या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. तुम्ही जर प्रतिक्रिया घ्यायला गेलात तर कदाचित तुम्हाला प्रतिक्रियाही द्यायला टाळाटाळ लोक करतील. इतकी प्रचंड दहशत बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आमचा 2 दिवसांनी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचे बॅनर्स आज काही बॅनर फाडण्यात आले, काही बॅनर हे चोरून नेण्यात आले. हे साधं एक उदाहरण आहे की समोरचा व्यक्ती, समोरचा लोकप्रतिनिधी हा घाबरतोय की कोणीही त्याला उद्या प्रत्युत्तर देणारं, कोणी त्याला त्या ठिकाणी लोकशाहीच्या बाजूने बोलणारं उभं राहू नये, यासाठी ते घाबरत आहे. आणि माझा टिकाव जो आहे, माझा टिकाव हा जनतेच्याच भरोशावर राहणार आहे. मी लोकशाही मांडणारी आहे आणि लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असं जेव्हा चित्र निर्माण होतं तेव्हा माझा ठाम विश्वास आहे की जीत ही नेहमीच लोकशाहीची असते आणि जनताच मला त्या ठिकाणी निवडून देईल. जनता माझ्या पाठीशी नक्कीच उभी राहील. उमेदवारी मिळेल आणि तुमचा विजय निश्चित आहे? मला 100% खात्री आहे. मी सातत्याने मागील अनेक वर्षांपासनं जनतेमध्ये जाऊन कामं करते, लोकांच्या सोबत आहे आणि माझ्या पक्षावर आणि माझ्या सहकारी पक्षांवरही माझा निश्चितच विश्वास आहे. त्यामुळे मला खात्री आहे की मला महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळेल आणि विजयाच्या संदर्भामध्ये शेवटी हा लढा जो आहे, हा लढा माझा एकटीचा नाही आहे. हा लढा गुंडशाही विरुद्धचा लढा आहे, हा लढा हुकुमशाही विरुद्धचा लढा आहे आणि हा लढा कमिशनबाजी विरुद्धचा लढा आहे. त्याच्यामुळे नक्कीच जनता सोबत राहील आणि विजय निश्चितच होईल. तर हे आपल्यासोबत जयश्री शेळके, ज्या काँग्रेसच्या प्रदेश सचिव आहेत. गुंडशाही, हुकुमशाही आणि दादागिरीच्या विरोधामध्ये ही लढाई माझी कायम राहणार आहे. त्यामुळे माझा या विधानसभेमध्ये विजय निश्चित होणार असा दावा त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.